भेटल, सगळं भेटल. तर तू एकटा नव्हता, सगळे होते लोक. तू घरात झोपलाय ना, तू आरोप करत बसलोय. ते सगळं भेटेल तुला लेखी वेळेला. आता जसा हा आरोप करतोय काही नसलेल्या मुद्द्यावर, तर माझा दुसरा आरोप असा आहे, पत्राची प्रकारचा हिसाब तुम्ही द्या ग्रामपंचायतला. तुम्ही लेखा रोगा दिलाय का त्यातल्या कुठल्या वर्षी ते पहिले मला सांगा. परत तुम्ही चिंचवडी स्टेशनला पाणी दिला, फार्म हाऊसवाल्यांना दिला, आंबिवलीला दिला, कुंभ्याला दिला. एकसर गावची मर्यादित टीम असताना तुम्ही सगळ्या ठिकाणी पाणी दिला. मग तुम्ही त्याचा हिसाब काय दिला नाही? ग्रामपंचायतचा हिसाब का नाही दिला तुम्ही? बोलायचा संबंध आहे, मी सांगतोय ते तुम्ही ऐका. तुम्ही काय हिसाब दिला नाही प्रत्येक वर्षी? म्हणजे तुमची खालची मालमत्ता आहे का, तर तुम्ही हिसाब नाही दिला? का दिला नाही तुम्ही? आमची बिल पैशाची तयारी आहे, सांगा का पैशाचा आम्हाला झाला ना बोलून. आता मी बोलतो, सगळे जे तुम्ही पैसे घेतलेले आहेत त्याचा हिसाब द्या ना. तुमच्या सगळ्या हिसाब द्या. तुम्ही पण पाणी पेलं, आम्ही पेलं, तुम्ही पण पेलं. ऐकून घ्यायचं. आज 31/10/2025 रोजी एक्सेल पाणी पुरवठ्याबाबत खास ग्रामसभेचे आयोजन केलं होतं आणि ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळजवळ 100-150 लोक उपस्थित होते आणि त्याच्यात पाणीपट्टी त्याच्यामध्ये विषय असे होते की जल जीवनची योजना कोणी चालवावी. प्रत्येक वर्षी योजना 2002 साली झाली. ती योजना करता वेळेस काही काम जास्त केलं नाही. 23 लाखाचं काम होतं, 27 लाखाचं व्हॅल्युएशन झालं आणि जिल्हा परिषदेने आपल्याला फक्त 17 लाख तयार प्राप्त झाले. आणि फायनल बिलासाठी जे आवश्यक दाखले पाहिजे होते ते ग्रामसेवकांनी न दिल्यामुळे पुढचं अंतिम बिल आजपर्यंत 20 वर्षात मला मिळालेलं नाही. तर त्यासाठी ग्रामसेवकांनी दाखले न दिले म्हणून बीडीओकडे पत्रव्यवहार केला, तरी मिळालेलं नाही. मग सीओकडे पत्रव्यवहार केला, तरी मिळालेलं नाही. मग कलेक्टर ऑफिसच्या लोकशाही विभागामध्ये मी लेखी तक्रार दिली आणि त्यातही सगळं इथले जे पेपर पाहून त्यांनी सांगितलं झाले, ग्रामसभेने ठराव झाला तरी ग्रामसेवक दाखले देत नाही. दाखले न दिल्यामुळे ती योजना जवळजवळ 25 वर्ष मी स्वतः माझ्या खर्चाने चालू राहिलो. काही जी पाणीपट्टी वसूल होत होती, पण त्यावेळेची 10 लाख रुपये माझ्या 20 वर्ष अडकून राहिले. आता नवीन जी योजना जलजीवनची मंजूर झाली 2023 ते 24 मध्ये, तर जलजीवनचं अख्ख्या तालुक्यामध्ये कामं चालू आहेत, पण कुठे अजून पूर्ण काम दिसत नाही. अगदी नेरळचं उदाहरण द्यायचं, 40 कोटीची योजना आहे, त्यात 4 वर्ष राहिले काम होत नाही. आणि आपली योजना मुदतीत 1 वर्षात पूर्ण होऊन आज कुठे ना असं पाणी आपल्या गावाला मिळते. दिवसातून 3 वेळा पाणी दिलं जातं आणि तरी काही लोक पाणीपट्टी भरायला तयार नाही. त्याकरता आज कठोर त्याच्यावर निर्णय व्हावा यासाठी आजची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पाणीपट्टीचा दर ठरलेला आहे. जे जलजीवनचं पाणी एकाच वेळेला पाहिजे त्यांना 100 रुपये राहील. जलजीवन योजनेचं पाणी 2 वेळा पाहिजे सकाळ संध्याकाळ त्याला 150 रुपये राहील. आणि जलजीवन योजनेचं पाणी 2 वेळा अधिक बोरिंग खाजगी योजनेचं पाणी असं ज्याला मिळतं 200 रुपये पाणीपट्टी मान्य केलंय. आणि सगळ्यांचं सहमती असून फक्त 3 ग्रामस्थांनी पाणीपट्टीला विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं की आम्ही एवढं घेऊ आणि 2 टाइम पाणी पाहिजे आम्ही 100 घेऊ. मी त्यांना सांगितलं नेरळ कर्जत किंवा कुठल्या गावाला गेली 2 टाइम तुम्ही कुठेच देत नाही, आपल्याकडे पाणी भेटेल, तुम्हाला पाणीपट्टी भरायला का हरकत आहे. तर सगळ्यांच्या सहमतीने जी पाणीपट्टी भेटली तीच मान्य केली आहे ग्रामसभेने. आणि याच्यापुढे ती योजना सूर्याजी बोराडे यांनीच चालवली असं ग्रामसभेत ठरले. आणि याच्यापुढे माझ्या गावाला पाणी व्यवस्थित भेटेल अशी व्यवस्था मी 25 वर्ष जशी केली तशी याच्यापुढेही केली. आणि खेदाची बाब म्हणजे ही ज्या वेळेला 20 वर्षापूर्वी योजना केली त्यावेळी गव्हर्नमेंटचा 1 रुपया न घेताना आंबिवली, कुंभे, उकरून, चिंचवली, भिगुरी स्टेशन अशा सर्व गावांना माझ्या खर्चातून पाणी पुरवठा केला. आणि या बाबतीत माझा कुठेही दखल घेतली नाही. उलट मला त्या दिवसापासून आज त्रास द्यायचं काम केलं काही लोकांनी. आजची जसे 150 पैकी 3 विरोधक होते ते 3 विरोध कुठेही अर्ज करतात खोटा मोठा. आजही त्यांनी तसाच खोटा अर्ज केला का हे पाणी घडवले, त्याला बोलून फिल्टर लावून बघूया आज चेकिंग करत तो तयार नाही झाला त्या गोष्टीला. असं सगळं असताना नाहक त्रास देतात काही लोक जे पाणीपट्टी भरत नाही. ते 4-4 वर्ष पाणीपट्टी भरत ते बोलायला होते असं नको तसं नको. सर्व गावाला ती गोष्ट मान्य आहे.
धन्यवाद. आज ग्रामपंचायतीने 31 तारखेला सकाळी 11:30 वाजता बैठक लावली होती ग्रामपंचायतीची. जलजीवन मिशन या विषयावरती पाण्याच्या त्यांनी त्या ठिकाणी मीटिंग लावली होती. त्या मीटिंग मध्ये गावातील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी आम्ही असा मुद्दा मांडला की बाबा 1 कोटीची जर स्कीम आहे ग्रामपंचायतीची जलजीवनची, तर मग ती जलजीवनची 1 कोटीची स्कीम असताना ती अजून ग्रामपंचायतीला हँडवर्क सुद्धा केलेली नाही. हँडवर्क केली नसताना सुद्धा तुम्ही लोकांकडून बिलं वसुली कुठल्या पद्धतीत करता? तुम्हाला जर ग्रामपंचायतीने जर ती स्कीम दिली असेल तर तुम्ही जरूर त्याच्याकडून ते पैसे लोकांकडून वसूल करावा. आमच्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुमत नाही. आणि म्हणून तुमच्या मागच्या जी पथदर्शी प्रकल्पाची जी स्कीम झाली 2001 ती चालू झाली, 2025 पर्यंत आज 25 आलेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त ती स्कीम 61 गावापुरती मर्यादित असताना कुंड्याला, आंबिवली, चिंचवली स्टेशन, कोकरूल या सर्व ठिकाणी तुम्ही पाणी देण्याचं काम केलं आणि प्रत्येक ठिकाणी फार्म हाऊस वाल्याला पाणी दिलं, लोकांकडून डोनेशन घेतलं. ज्यांची घरं चालू होती त्यांच्याकडून 2-2 हजार रुपये तुम्ही घेतले. मग आमची मागणी हीच आहे का 2001 ते 2025 पर्यंत तुम्ही पूर्ण ग्रामपंचायतीला लेखा दिला नाही. कुठल्याच वर्षी तुम्ही त्याला लेखा दिला नाही ग्रामपंचायतीला काम. मग ते सगळे वसुली आहे कुठं, किती खर्च झाला, काय झाला, तर टोटल तुम्ही त्याची वसुली ग्रामपंचायतीला त्याचा लेखाजोखा द्यावा, त्याचा सगळा हिसाब सांगावा आणि मग त्या ठिकाणी लोकांकडून तुम्ही आपण पैसे वसूल करावा. आज तुम्हाला स्कीम चालवायलाच न दिल्या नसताना तुम्ही कुशाल लोकांच्यावरती जावेदी करून 2000 200 द्या, 300 द्या, नाही तर कनेक्शन कट करील, असा करील, तसा करील, तर या प्रकारचा कुठलाही प्रकार इथं चालणार नाही. प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी अधिकार आहे. जलजीवन मिशनची 1 कोटीची जर योजना इथं या ठिकाणी झालेली आहे तर त्या जलजीवन मिशन मध्ये जो पाण्यावरती जे दर लावला जाईल तो दर सर्वांना मान्य राहील. परंतु तुम्ही ते देत असताना त्याचा पूर्ण हिसाब त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला त्याचे ऍडिट करावा, त्या ग्रामपंचायतीला द्यावा, ही आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे.